संपूर्ण इंटरनेटवरती अनंत अंबानी आणि राधिका अंबानी या दोघांच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगलेली असताना आज आपला जो मराठी एक चित्रपट आहे ना तो रिलीज झालाय, ज्याचं नाव आहे बाई ग. हा सिनेमा बघायला मी गेले होते सिनेमागृहामध्ये. सो कसा आहे माझा अनुभव, पटापट चर्चा करूया. ओके, तो सगळ्यात आधी डिरेक्टर जे आहेत पांडुरंग जाधव यांच्याकडनं हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे. कास्टिंग बद्दल जर का बोलायचं झालं तर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेरी आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत आहेत आणि यांच्या व्यतिरिक्त अजूनही बऱ्याचशा ऍक्ट्रेसेस आहेत. मी कोकणातली, मी कोल्हापूरची, मी पुण्याची आहे, आम्ही पुण्याचे, मी विदर्भची आहे, मी मुंबईची. पण मेनली हे दोन आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतात. आता मी ना पटापटा तुम्हाला पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट्स काय काय आहेत या सिनेमाचे, म्हणजे ज्या गोष्टी मला खूप आवडल्या या चित्रपटाच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर सुकन्या मोने, म्हणजे कमाल. या अभिनेत्रीने जे काम केलंय ना ह्या सिनेमात, यू वोंट बिलीव्ह. म्हणजे मी आता किती कौतुक केलं तरी मला त्या शब्दात मांडता येणार नाही, कारण का अख्ख्या सिनेमामध्ये जर पोट धरून धरून हसवायला कोणी भाग पाडलं असेल तर ते सुकन्या मोनेचं जे पात्र आहे त्या पात्राने. का माहिती, कारण तिचं कॅरेक्टर जे आहे ते खूप जुन्या काळातलं आहे, त्याच्यामुळे त्या काळची भाषा आणि ती आत्ता लंडनमध्ये ती भाषा वापरते. आणि पाणी होते हो तोटीला तोटीला मुटीला हो, त्या भाषेच्या अवतीभोवती होणारे विनोद असतील, तिच्या चालण्या बोलण्यातनं होणारे विनोद असतील, ते लय भारी आहेत. मला ते खूप आवडलेत. ट्रस्ट मी एक उदाहरण मी तुम्हाला देईन की आता जर का तुमच्या घरी कोणी पाहुणे आले तर असं नका विचारू की चहा घेणार का, असं विचारा कशाय घेणार का. कशाय म्हणजे हा शब्द मला आज पहिल्यांदा कळला. चहाला पर्यायवाचक तो शब्द आहे. सो येस, हे दिस इज जस्ट एन एक्झाम्पल, बट ट्रस्ट मी कशाय या शब्दालाच घेऊन जे वेगवेगळे विनोद झालेत ना ते लय तोडफोड आहेत, मला जाम आवडलेत. आता कारण मी सुकन्या मोनेबद्दल बोलतेच आहे तर आय शुड ऑल्सो मेन्शन अबाउट सागर कारंडे, बिकॉज मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगत आलेले आहे की वेदर इट्स महाराष्ट्राची असं जत्रा किंवा चला हवा येऊ द्या, या दोन्ही ज्या हास्य कलाकारांच्या ज्या मालिका आहेत त्याच्यातनं येणारे जे नवीन नवीन रत्न आहेत ना, जे नवीन नवीन कलाकार आहेत त्यांना प्रत्येक चित्रपटामध्ये संधी द्यायला हवी, कारण ते ज्यांनी ज्या वेळेला ते मोठ्या पडद्यावर आले त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. आणि सागर कारंडेचं काम आपल्याला या सिनेमात सुद्धा खूप उत्तम दिसतं. आपली बायको कर्तृत्वाने आपल्यापेक्षा खूप मोठी झाली आहे, बघवत नसेल ना तुला? एक मिनिट, कोण बायको? बायको आहे मी त्याची. ही पण तुझी बायको आहे? संपूर्ण चित्रपटाच्या यशाचा जर का 70% वाटा कोणाला द्यायचा असेल तर सुकन्या मोने आणि सागर कारंडे दोघे बाप आहेत. ओके, आता पुढचा प्लस पॉईंट या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक. म्हणजे योग्य त्या ठिकाणी योग्य ते बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे, स्पेशली कॉमिक मोमेंटसाठी. आणि ज्या वेळेला थोडंसं इमोशनल वगैरे थोडंसं काही मोमेंट्स येतात त्यावेळेला सुद्धा आय थिंक बॅकग्राऊंड म्युझिक इज रिअली नाईस. आणि जी दोन गाणी आहेत जी फेमस ऑलरेडी झालीच आहेत, सो येस, यातलं एक गाणं सिनेमामध्येच आपल्याला दाखवलं जातं, पण एक गाणं संपूर्ण सिनेमा संपल्यानंतर क्रेडिटच्या दरम्यान दाखवलं जातं. त्यामुळे जर हे गाणं तुम्हाला मोठ्या पडद्यावरती बघायची मजा घ्यायची असेल तर सिनेमा संपल्यानंतर लगेच उठून जाऊ नका. ओके, आता प्लस पॉईंट्स आपण बोलून झालेलो आहोतच, तर आता निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल पण बोलूया, कारण निगेटिव्ह पॉईंट्सची लिस्ट खूप लांबलचक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, या सिनेमाची जी कथा आहे ना ती खूप फास्ट लिहिल्यासारखी तुम्हाला जाणवते. म्हणजे इतकं मला असं वाटतं इतकी घाईत लिहिलेली कथा आहे की खूप लूप होल्स आहेत. युजली ना लूप होल्स असतात, पण याच्यात खूप मोठमोठी खड्डे आहेत. म्हणजे दोन दृश्यांमधलं जे आहे ना ते आपल्याला स्वतःला इमॅजिन करायचं की असं झालं असेल. आता जे मुख्य संवाद व्हायला हवे होते, जसं की आता मी एक एक्झाम्पल देते, यात काही स्पॉयलर्स नाही आहेत, की ज्या वेळेला प्रार्थना बेहरेला स्वप्नील जोशी सांगतो की मला देवाचा चमत्कार झाला, मला देव भेटला आणि त्याच्यानंतर देवाने मला असं सांगितलं, तर तो अख्खा संवादच नाहीये. सो असं दाखवलंय की तो संवाद झालाय आणि त्याच्यानंतर फक्त तिची रिॲक्शन दाखवतात. मला कधी वाटलं नव्हतं की तू स्वतःला वाचवायला असा देवाचा आधार घेशील. सो आय थिंक स्वप्नील जोशीने हे त्याच्या बायकोसमोर कसं मांडलं किंवा कसं त्याने स्वतःला प्रूव्ह केलं असणार आहे, किंवा फक्त तो शपथ खातो आणि मग तिथे तिला विश्वास होतो. आय थिंक हे खूप काय म्हणूया म्हणजे खूप हास्यास्पद आहे. आणि एक फक्त एक्झाम्पल हे होतं, असे बरेच उदाहरणं आहेत की मुख्य जे संवाद असायला पाहिजे होते, जे कदाचित या सिनेमातून एक वेगळे ठळकपणे दिसू शकले असते, तर ते गायब आहेत डिरेक्टली पूर्ण चित्रपटातनं. दुसरा जो निगेटिव्ह पॉईंट आहे तो असा की या सिनेमाचे जे संवाद आहे, स्पेशली नवरा बायकोमधले, म्हणजे प्रार्थना बेहरे आणि स्वप्नील, आता हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत बरोबर. पूर्ण सिनेमामध्ये या दोघांना स्वतःची जी स्पेस आहे ती फक्त मोजून 6 ते 7 मिनिटांची दिली असेल. आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रार्थना बेहरेचं कॅरेक्टर नक्की काय आहे, तिला नक्की काय म्हणायचं आहे,
सुरुवातीलाच दाखवलं जातं की ती खूप प्रचंड रागावलेली असते, पण फक्त कारण वेगळी वेगळी. या बायकांचं असंच असतं ते. राग शांत झालं की येईल. तुला नाही कळणार बायकोचं मग. एवढं नेगेटिव्ह असं पात्र तिचं म्हणजे का आपल्याला भासतं, आय डोंट अंडरस्टँड. म्हणजे मूड स्विंग्स युजली जे दाखवले जातात ते बायकांचे, ते तसं आपल्याला फील होतं की ती जबरदस्ती उगाच रुसायचं म्हणून काहीतरी चिडचिड करते, कारण तो खूप व्यवस्थितपणे तिच्याशी बोलत असतो सकाळी सकाळी आणि छान मूडमध्ये बोलत असतो. सो तिची जी तक्रार असते त्या तक्रारीला पुढच्या तक्रारीचा काहीच संबंध नसतो. विच मीन्स इन शॉर्ट मला असं सांगायचं आहे की जे नवरा बायकोंमधले जे संवाद व्हायला पाहिजे होते ना, एक मॅच्युरिटीवाले, किंवा तसे काहीच संवाद आपल्याला नाही दिसत. आणि त्या दोघांना स्पेस इतकी कमी दोघांनी सोबत स्क्रीन शेअर केली आहे. ऑफकोर्स तुम्हाला 5 बायकांचा सगळा हा फापट पसारा दाखवणं फार गरजेचं होतं, पण तरीसुद्धा मला असं वाटतं जी मुख्य आपली जोडी आहे तर तिला सुद्धा एस्टॅब्लिश करणं फार इम्पॉर्टंट होतं, जे सुरुवातीलाच तुमच्याकडे तो अवधी होता. पण हरकत नाही. आता पुढचा जो निगेटिव्ह पॉईंट आहे तो असा की या संपूर्ण चित्रपटामध्ये तब्बल 4 ते 5 गाणी दाखवलेली आहेत आणि लिटरली ती म्हणजे अननेसेसरी वाटतात तुम्हाला. आता लेट्स से फॉर एक्झाम्पल हिना खान जी आहे, सर तिला तुम्हाला एक डान्सर दाखवायचा आहे किंवा तिला तर एखाद्या कडव्याचं गाणं सुद्धा विच वॉज सफिशियंट. पण ट्रस्ट मी, द हाईट इज या लोकांनी मी गोरी गोरी पाण्याचा रिमेक तिथे बसवला आहे. मी गोरी गोरी पान फुलासारखी छान. म्हणजे रिमेक्सला ऑलरेडी अख्खी ऑडियन्स, अख्खी जनता कंटाळलेली असताना जे बॉलिवूड आता करून त्यांनी सोडलंय, आता ते मराठी इंडस्ट्री आता आत्मसात करते. आय थिंक इट्स टू लेट. आणि इन्स्टेड ऑफ दॅट आय थिंक आपण नवीन गाणी बनवायला पाहिजे, जसं चांद थांबला असेल किंवा जसं बाई ग हे गाणं असेल. ही दोन्ही गाणी उत्तम आहेत आणि आवडतात प्रेक्षकांना. शेवटचा निगेटिव्ह पॉईंट असा आहे या सिनेमाचा, हा सिनेमा ना अधूनमधून तुम्हाला सोडतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अरे अजून बेटर होऊ शकलं असतं. म्हणजे त्याच्या सिच्युएशन्स आहेत जिथे आता एकाच मॉलमध्ये जाणं, 6च्या 6 जणी, हे सगळं ना खूप आपण लहानपणी पाहिलंय. म्हणजे 2000च्या काळामध्ये अशा प्रकारचे सिनेमे. त्यामुळे आता आपण, मला असं वाटतं आपण खूप पुढे निघून आलोय. त्यामुळे थोडेसे कन्फ्युजन्स आणि वेगवेगळे सबप्लॉट्स अजून जास्त थोडे किचकट दाखवले असते तरी चाललं असतं. पण येस, आय थिंक इट वॉज अ गुड ट्राय. मी तरी पण असं म्हणेन. शेवटी फक्त एकच आहे की जी देवाची भूमिका दाखवली त्यांनी, ते कॉस्ट्युम इतका म्हणजे इतका साधा वाटतो तो की काहीच मेहनत घेतली नाहीये त्याच्यासाठी. असं वाटतं की जो देवाचा जो मुकुट आहे किंवा काय, थोडंसं म्हणजे ते एक लिटरली आता नाक्यावरती किंवा चौकामध्ये जी नाटकं होतात गणपतीमध्ये त्यावेळेला जे साधे साधे कॉस्ट्युम जे वापरत, तसे कॉस्ट्युम्स तुम्हाला तिथे स्क्रीनवरती दिसतात आणि ते बघून थोडंसं वाईट वाटतं. पण हरकत नाही. ओव्हरऑल हा सिनेमा मला वन टाइम वॉच जरूर वाटतो. आणि येस, पोट धरून धरून हसवण्यासाठी सुकन्या मोने आणि सागर कारंडे, थँक्यू गाईज. तर हा सिनेमा बघण्यासाठी लिटरली अर्ध थिएटर पॅक होतं आणि सगळ्याच्या सगळ्या लेडीज आल्या होत्या, ट्रस्ट मी. सो येस, मला असं वाटतं की तो जो आता ट्रेंड सुरू आहे बायकांच्या सिनेमांचा, तर तो आता असाच कदाचित त्या ट्रेंडचा या सिनेमाला सुद्धा फायदा नक्कीच मिळेल. आणि शेवटी एक चांगला मेसेज दिलाय त्यांनी, म्हणजे देण्याचा प्रयत्न केलाय की बायकांचं सुख हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतं. त्या नक्की कुठच्या गोष्टी त्या तुम्हाला सिनेमाच्या शेवटी क्लायमॅक्समध्ये कळतील. बाकी या सिनेमाला मी देईन 2.5 स्टार्स आउट ऑफ 5. तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला ते मला कळवायला विसरू नका. बाय द वे, सिनेमाच्या शेवटी ना टू बी कंटिन्यूड आलाय, म्हणजे सिनेमाचा पुढचा पार्ट येणार आहे. सो आय मीन लेट्स जस्ट वेट फॉर इट, राईट? सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट.